आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा चॅनलवरून मी तनुजा खिलारे. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार प्रवीण केसरकर यांच्याविषयी जन्मत जाणून घेण्यासाठी. चला तर मग. आमचा हा प्रभाग 17 यामध्ये आमचे घरच्यासारखे प्रवीण केसरकर साहेब उभा राहिलेले आहेत. ते आम्हाला बहुमताने निवडून यावेत अशी खूप सर्वांची आमच्या इच्छा आहे. सर्व आमच्या कॉलनीतील किंवा इथल्या पूर्ण परिसरातील लोक सरांचं जे कार्य आहे ते जिव्हाळ्याचे घराघरात जाऊन सर ज्या काय अडचणी आहेत, कोणाच्या वैद्यकीय असतील, कोणाच्या घरगुती असतील, अन्य काय असतील, तर ते सर स्वतः जाऊन घरी अगदी घरच्या सर्व, त्यांच्याकडे भेदभाव नाही, हे घर ते घर असं काही नाही. संपूर्ण भागाला जे काय विकास करता येईल आणि मदत करता येईल हे ते करतात. आणि एक त्यांचा चांगला स्वभाव असा आहे, ते कधीही कुणाला काही सांगत नाही की मी हे केलं आणि ते केलं. ह्यातून आम्हाला असं वाटतं की ह्यावेळेसही आमच्या पूर्ण भागासाठी केसरकर साहेब यावे. प्रवीण केसरकर एक असा व्यक्ती आहे की कधीही कुणाच्या घरी दुःख सुख सगळं जेवण द्यायचं, हे द्यायचं, सहकार्य करायचं, पैसे अडक्याला गरिबाला भरपूर सहकार्य करतो, भरपूर गरिबाला सहकार्य करतो. आणि एक फोनवर घरी येतो, कुणीही बोलवलं तर त्याला गर्व नाही, घमेंडी नाही, काही नाही. तोच निवडून यावा आमच्या ह्याच्यात अशी आमची इच्छा आहे, सर्वांचीच आहे. असा नगरसेवक आमच्या वाडीला पाहिजे. असावे ह्या भागात असं मला वाटतं, कारण त्यांनी शाळेची यापूर्वी त्यांनी कामं केलेली आहेत. त्यानंतर आपल्या ह्या प्रभागामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. पाण्याचे टँकर पोचवलेले आहेत. कोण वारलं तर त्यांच्या घरी जेवण वगैरे त्यांनी दिलेलं आहे. कुणाला मदत वगैरे काय लागली म्हणजे त्यांच्या घरी जरी गेलं तरी ते भेटत होते. एवढंच. गरिबाला मदत तर नाही, कुणाच्या घरात वारलं केलं प्रवीण केसरकर एकच व्यक्ती. ती नगरसेवक घेऊन गेली तर कुणी काही काम नाही त्याच्या वार्डात काय नसताना सुद्धा आधी सुद्धा तो करत होता. त्याच्या वार्डात या हक्क नसताना सुद्धा त्यानं येऊन करून जायचा. असं सांगितलं की असं झाले तर ते तिथे येणार, कोण हे वारू दे करू दे, त्याच्यासाठी त्याने मदत भरपूर केलेली आहे. आपल्या वाढलं निवडून यावी आणि सर्वांनी द्यावी निवडून, हेच आमची इच्छा आहे. आमच्या वार्डात नगरसेवक नव्हते ते, तरी पण आमच्या वार्डाची भरपूर कामं केली. एका फोनवर त्यांनी आम्हाला पाणीमध्ये आमच्या इथे येत नव्हतं, एका फोनवर आम्हाला पाण्याचे टँकर पाठवले. आमच्या प्रभागामध्ये प्रवीण केसरकर दादा उभारले आणि आम्ही त्यांना चान्स देणार आहे, निवडून आणणार आहे. त्यांनी आम्हाला भरपूर आमच्या प्रभागाला सहकार्य केले. मतदानमध्ये ह्याच्यात नसताना सुद्धा त्यांनी भरपूर कार्य केले आणि आता निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी भरपूर कार्य करते. आम्ही त्यांनाच निवडून आणणार. विक्रमनगर 17 प्रभागातून माझे मित्र प्रवीण केसरकर हे काँग्रेसच्या तिकिटावर उभारलेले आहेत आणि त्यांना गेली 30 वर्ष त्या भागात त्यांचं भरपूर कार्य आहे. आणि त्यांनी म्हणजे नगरसेवक नसताना त्यांनी भरपूर कामं त्या भागात केलेली आहेत. तरी माझे मित्र परिवार, माझे कुटुंबिक, माझे जेवढे बंधू बहिणी यांना मी सांगत आहे की सांगणार बी आहे की बाबा मतदान करायचं तर प्रवीण केसरकर यांनाच करायचं.